सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारत हे नाव कोणत्या शब्दावरून आले आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिंदुस्तान शब्दावरून, ऑप्शन बी भारत शब्दावरून, ऑप्शन सी सिंधू शब्दावरून, ऑप्शन डी वरीलपैकी काही नाही। तर याचं उत्तर भारत हे नाव सिंधू शब्दावरून आले आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, रामायण आणि महाभारत यामध्ये किती वर्षाचे अंतर आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 800 वर्ष, ऑप्शन बी 500 वर्ष, ऑप्शन सी 600 वर्ष, ऑप्शन डी 100 वर्ष। तर याचं उत्तर रामायण आणि महाभारत यामध्ये 800 वर्षांचे अंतर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, भारतात किती राज्य आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 55, ऑप्शन बी 66, ऑप्शन सी 32, ऑप्शन डी 28। याचं उत्तर भारतात 28 राज्य आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए यमुना, ऑप्शन बी गंगा, ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा, ऑप्शन डी कोसी। याचं उत्तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, भारताचे पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंदिरा गांधी, ऑप्शन बी प्रतिभा पाटील, ऑप्शन सी कल्पना चावला, ऑप्शन डी वरीलपैकी नाही। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर भारताचे पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील होत्या। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, भारताचे प्राचीन सम्राट कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी महाराणा प्रताप, ऑप्शन सी भारत चक्रवर्ती, ऑप्शन डी अशोक मौर्य। ह्याचं उत्तर आहे भारताचे प्राचीन सम्राट भरत चक्रवर्ती होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, महिलांसाठी विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी बेंगळुरू। तर याचं उत्तर महिलांसाठी विद्यापीठ मुंबई स्थापित करण्यात आले। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 8 आहे, पहिली भारतीय अंतराळवीर कोण होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सुनीता विल्यम्स, ऑप्शन बी कल्पना चावला, ऑप्शन सी राकेश शर्मा, ऑप्शन डी खात्री नाही। तर याचं उत्तर पहिली भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, भारतात सर्वात कमी जंगल असलेले राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान। याचं उत्तर भारतात सर्वात कमी जंगल राजस्थान राज्यात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू जिने दुहेरी शतक केले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमिता शर्मा, ऑप्शन बी अंजनी चोपडा, ऑप्शन सी पूनम यादव, ऑप्शन डी मिताली राज। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू जिने दुहेरी शतक केले मिताली राज होती। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी इंडोनेशिया, ऑप्शन सी दुबई, ऑप्शन डी भारत। तर याचं उत्तर जगातील सर्वात प्रदूषित देश भारत आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 12 आहे, भारतातील लोकांचे सरासरी वय किती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 40 वर्ष, ऑप्शन बी 60 वर्ष, ऑप्शन सी 55 वर्ष, ऑप्शन डी 80 वर्ष।
ह्याचं उत्तर भारतातील लोकांचे सरासरी वय 60 वर्ष आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पाटण, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी राजस्थान। तर याचं उत्तर भारतातील सर्वात प्रदूषित शहर दिल्ली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण कुठे फडकवतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कुतुब मिनार, ऑप्शन बी ताजमहल, ऑप्शन सी लाल किल्ला, ऑप्शन डी गेट ऑफ इंडिया। ह्याचं उत्तर 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण लाल किल्ल्यावर करतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 15 आहे, जगातील सर्वात प्रदूषित राज्य कोणते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नेपाळ, ऑप्शन बी लक्षद्वीप, ऑप्शन सी कोरिया, ऑप्शन डी दिल्ली। उत्तर येत असेल तर नक्की कमेंट्समध्ये टाईप करा। तुम्ही अजूनही आपले चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर जगातील सर्वात प्रदूषित राज्य दिल्ली आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 16 आहे, भारताचा राष्ट्रीय रंग कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हिरवा, ऑप्शन बी केशरी, ऑप्शन सी पिवळा, ऑप्शन डी काळा। ह्याचं उत्तर भारताचा रंग केशरी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 16 आहे, भारतातील सर्वात सुंदर जिल्हा कोणता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अहमदनगर, ऑप्शन बी अकोला, ऑप्शन सी बीड, ऑप्शन डी पिंक सिटी। ह्याचं उत्तर भारतातील सर्वात सुंदर जिल्हा पिंक सिटी आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 18 आहे, जगातील तंबाखू उत्पादनात आघाडीवर असलेले देश कोणता? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी नेपाळ। तर याचं उत्तर जगातील तंबाखू उत्पादनात आघाडीवर असलेला देश चीन आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 19 आहे, ऊसाचा रस कोणत्या आयोगास सर्वाधिक फायदेशीर मानला जातो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए हृदय, ऑप्शन बी यकृत, ऑप्शन सी फुफ्फुसे, ऑप्शन डी मेंदू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर ऊसाचा रस यकृत आयोगास सर्वाधिक फायदेशीर मानला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। जो की आपला लास्ट जो 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे, भारताचे पहिले राज्य कोणते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी महाराष्ट्र। जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।